Hello, dear students. Myself, Professor Sojoti alias Manisha Sanjay Patil from Swami Ramanand Bharati Vidya Mandir and Junior College, Tasgaon. It's the Institute of Swami Vivekananda Shikshan Sanstha, Kolhapur. I have a great respect to Shikshan Maharshi, Dr. Bapuji Salunkhe, and his motto, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. Today we are going to see the slide show regarding Unit 3.2 Mind Mapping. In this slide show, we have to see the slides regarding mind mapping, the activities and some example, etc. You are seeing the first slide. What is mind mapping activity? Mind mapping activities, enhance activities with mind mapping and mind mapping example. तर या स्लाइडमध्ये आपण एकूणच माइंड मॅपिंग याचा नेमका अर्थ काय आणि ही कोणत्या प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे, ती कशी राबवली जाते, ती कशी आपण पूर्ण करणार याविषयी माहिती घ्यायची आहे. तसंच यामध्ये कोणत्या स्वरूपाच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला विचारल्या जाऊ शकतात आणि माइंड मॅपिंग या ॲक्टिव्हिटीचा उपयोग आपल्याला कोणत्या कारणासाठी होऊ शकतो, एक विद्यार्थी म्हणून या दृष्टिकोनातून आपण पाहतोय आणि त्याचं एक एक्झाम्पल ही आपण पाहणार आहोत. आता यामधील पुढील स्लाइड पहा. यात फर्स्ट नंबर दिलेला आहे, व्हॉट इज माइंड मॅपिंग आणि ते पॉईंट्स पहा. अ माइंड मॅप इज अ ग्राफिकल वे टू रिप्रेझेंट आयडियाज अँड कन्सेप्ट्स. माइंड मॅप यामध्ये एक प्रकारचा आराखडा असतो, आलेख असतो, जो सर्व प्रकारच्या कल्पकता आणि संकल्पना व्यक्त करीत असतो. इट इज अ व्हिज्युअल थिंकिंग टूल दॅट हेल्प्स स्ट्रक्चरिंग इन्फॉर्मेशन. हे या प्रकारचं एक उदाहरण असतं की ज्याच्या साहाय्यानं आपल्याला एक रचनाकृती माहितीपूर्ण अशा स्वरूपाची बनवता येते. इट इज हेल्पिंग यू टू बेटर analyze, comprehend, synthesize, recall and generate new ideas. याच्या साहाय्यानं म्हणजे माइंड मॅपिंगच्या साहाय्यानं आपल्याला विश्लेषण करता येतं. त्यानंतर एखाद्या पॅसेजच्या बाबतीमध्ये संक्षिप्त अशा स्वरूपाचं आकलन करता येतं आणि त्याच्यातील मुख्य मुद्द्यांवरती आपल्याला भर देता येतो. तसंच त्या मुद्द्यांना आपण पुन्हा रिकॉल करू शकतो, पुन्हा आठवू शकतो आणि पुन्हा त्याला जनरेट करू शकतो. नवीन अशा प्रकारच्या संकल्पना आपण त्याच्याद्वारे व्यक्त करू शकतो. जस्ट ॲज इन एव्हरी ग्रेट आयडिया इट्स पॉवर लाईज इन इट्स सिम्प्लिसिटी. एकंदरीत या माइंड मॅपच्या आधारे आपण साध्या पद्धतीनं परंतु अधिक रंजकतेनं आणि अधिक सुबोध अशा स्वरूपामध्ये आपली संकल्पना व्यक्त करू शकतो. सेकंड स्लाइड आहे ॲक्टिव्हिटी माइंड मॅपिंग. यातील पॉईंट्स पहा. कंप्लीट अ सिमिलर टाईप ऑफ डिटेल्ड ग्राफिकल फिगर इन युअर ओन स्टाईल. शो द थॉट्स, आयडियाज और कन्सेप्ट्स दॅट कीप ऑन जनरेटिंग इन युअर माइंड. आपल्याला ज्या स्वरूपाची रचनाकृती दिलेली असते त्या स्वरूपाचीच आपल्याला आपल्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिल्याप्रमाणे आन्सर शीटमध्ये ड्रॉ करावी लागते. त्यामध्ये ज्या आयडियाज, ज्या कल्पना, जे विचार, ज्या संकल्पना मांडलेल्या असतात त्या आपल्या मनामध्ये कशा परावर्तित होतात त्याच्यातून ती आकृती आपण पूर्ण करीत असतो. चूज अ पर्टिक्युलर स्टाईल और डिझाईन और ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. त्यानंतर एक विशिष्ट अशा प्रकारची रचनाकृती ही आपल्या पद्धतीनं पण आपल्याला बनवता येऊ शकते. या स्वरूपाची ही ॲक्टिव्हिटी आपल्याला विचारली जाऊ शकते. डिस्क्राईब द सेम आयडिया और फॅक्ट्स और सिच्युएशन्स फॉर प्रेझेंटेशन. किंवा ज्या कल्पना त्या परिच्छेदामध्ये दिलेल्या असतात तर त्याच्याशी सिमिलर अशा प्रकारच्या कल्पना या आपल्या प्रेझेंटेशनमधून आपण मांडू शकतो. यूज डिफरंट शेप्स, ॲरोज, लाईन्स, कनेक्टर्स, बलून्स, बॉक्सेस, कर्व्ड ॲरोज, कॅलर्स, स्क्रिबल्स, स्क्रॉल्स, एक्सप्लोजन्स etc. टू डिस्क्राईब युअर पॉईंट ऑफ व्ह्यू.
आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अशा स्वरूपाचे आकार किंवा बाण किंवा लाईन्स, कनेक्टर्स, बलून्स, बॉक्सेस, कर्व्ड ॲरोज आणि कॅलॉट्स, स्क्रीबिंग स्क्रॉल्स, एक्सप्लोजन्स इट्सेट्रा असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये विविध अशा प्रकारचे आकार हे आपण वापरतोय पहा. आणि त्यानंतर पुढची 3 नंबरची स्लाईड आहे माइंड मॅपिंग ॲक्टिव्हिटीज. यामध्ये नेमक्या कोणत्या ॲक्टिव्हिटीज येतात तर तिथं रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द डायग्रॅम. यामध्ये आपण जो दिलेला उतारा असतो तो वाचायचा आणि त्याच्यावर आधारित दिलेली जी आकृती असते ती पूर्ण करायची असते. त्यानंतर अनसीन और नॉन टेक्स्च्युअल पॅसेज विल बी गिवन. आपल्याला एखादा आपल्या पुस्तकामध्ये नसलेला अशा स्वरूपाचा अपठित अशा स्वरूपाचा उतारा दिलेला असतो. सिलेक्ट की पॉईंट्स अँड देअर सब पॉईंट्स. यामध्ये काही महत्त्वपूर्ण असे मुद्दे आणि त्याच्याशी संबंधित अशा प्रकारचे उपमुद्दे याच्या आधारे ही आकृती आपल्याला पूर्ण करायची असते. ड्रॉ द गिवन डायग्रॅम इन द आन्सर शीट. महत्त्वाचं म्हणजे ज्या स्वरूपाची डायग्रॅम दिलेली असते ती आपल्याला त्या आपल्या आन्सर शीटमध्ये ड्रॉ करायची असते, पूर्णपणे काढायची असते. फिल द ब्लँक स्पेसिस विथ ॲप्रोप्रिएट वर्ड्स. आणि त्याचबरोबर त्यामध्ये ज्या रिकाम्या जागा असतात त्या रिकाम्या जागा आपल्याला अचूक अशा शब्दांनी पूर्ण करायच्या असतात. 4थी स्लाईड आहे एनहान्स ॲक्टिव्हिटीज विथ माइंड मॅपिंग. आपण माइंड मॅपिंग करतो त्याच्यातून आपल्याला आणखीन कोणत्या गोष्टी अंतर्भूत होतात आणि कशामध्ये आपण अधिक अशा प्रकारची मास्टरी मिळवू शकतो पहा. त्यासाठीचे हे पॉईंट्स आहेत किंवा स्टेप्स आहेत असं आपण म्हणू. एक्सप्लोअर न्यू आयडियाज अँड कन्सेप्ट्स. साहजिकच आपण तो प्रश्न पाहिल्यानंतरच आपल्या लक्षात येतं, नवीन संकल्पना आपल्या मनामध्ये निर्माण होतात, ही कल्पनाशक्ती आपली जागृत होते. त्यानंतर ब्रेनस्टॉर्म हा मुद्दा येतो. आपण वेगवेगळ्या विचारांनी वादळी अवस्थेमध्ये पोहोचतो आणि अशा विचारांची शृंखला तयार होते. त्यानंतर टेक नोट्स. आपण त्याच्यातून मुद्दे काढू शकतो, नोट्स काढू शकतो, जे नेहमी आपण करीत असतो. राईट ॲसेस. काही स्वरूपाचे परिच्छेद किंवा निबंधात्मक अशा स्वरूपाचं विश्लेषण ही त्याच्या आधारे आपण करू शकतो. मेमोराईज इन्फॉर्मेशन. त्यानंतर जी माहिती आहे ती माहिती आपण पूर्णपणे स्मृतीमध्ये साठवून ठेवू शकतो, पाठांतर करू शकतो. क्रिएट प्रेझेंटेशन्स. त्याचबरोबर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्याचं आपण प्रेझेंटेशन करू शकतो, सादरीकरण करू शकतो. स्टडी फॉर अँड असेसमेंट. त्याचबरोबर आपण योग्य पद्धतीनं अशी अभ्यासाची सवय आपल्यामध्ये येण्यासाठी म्हणून त्याचं परीक्षण करण्यासाठीही या माइंड मॅपचा उपयोग करू शकतो. आणि एक्झिक्यूट ग्रुप प्रोजेक्ट्स. ज्यावेळेला आपल्याला काही प्रकारचे प्रोजेक्ट्स प्रकल्प करायचे असतात त्या प्रकल्पाच्या वेळेला त्याची योग्य अशा प्रकारची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून माइंड मॅप्सचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होऊ शकतो. आणि याच्यानंतरची 5 नंबरची ही स्लाईड आहे, ही आता शेवटची स्लाईड आहे. यामध्ये माइंड मॅपिंग एक्झाम्पल असं म्हटलेलं आहे आणि या माइंड मॅपिंगचं हे एक्झाम्पल आपल्यासमोर आता येत आहे पहा. तर यामध्ये आपण एक प्रश्न दिलेला आहे ॲक्टिव्हिटी म्हणून. कंप्लीट द गिवन ब्लँक स्पेसिस और बलून्स with your ideas in the figure that describes your basic preparation for the HSC board examination. आता इथं मधल्या चौकटीमध्ये प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन असं म्हटलेलं आहे. आपण स्वतः आपल्या बोर्ड एक्झामिनेशनसाठी 12वीच्या बोर्ड एक्झामिनेशनसाठी कोणत्या स्वरूपाची तयारी करणार या स्वरूपात हा प्रश्न उपस्थित होतो आणि त्या दृष्टीनं बरेचसे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि ते सगळे विचार इथं क्लाउड्सच्या सहाय्यानं मांडण्यात येतात. तर या स्वरूपाचा हा माइंड मॅप आहे. मग याच्यातील एक मुद्दा आहे तो थरो रीडिंग ऑफ ऑल टेक्स्टबुक्स. आपण पूर्णतः सर्व असणाऱ्या टेक्स्टबुक्सचं वाचन करायचं, अगदी सविस्तरपणे बारकाईनं वाचन करायचं असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो सेटिंग टाईम टेबल.
आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी सर्वात महत्त्वाचं असतं आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण त्याचं एक वेळापत्रक तयार केलं पाहिजे. त्यानंतर पुढचा मुद्दा असतो तो म्हणजे सर्चिंग स्टडी मटेरियल. आपल्याला अभ्यासपूरक अशा प्रकारचं काही साहित्य नेटवरून वगैरे आपण उपलब्ध करत असतो. इतर काही प्रकारच्या नोट्स उपलब्ध करत असतो पहा. तर तो मुद्दा इथं दिलेला आहे, जेणेकरून आपला अभ्यास हा परिपूर्ण व्हावा यासाठी आपला प्रयत्न चाललेला असतो. त्यानंतर सेल्फ स्टडी हा तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येतो. आपण स्वतः 12वीचे विद्यार्थी आहोत, म्हणून आपण स्वयं अध्ययन करण्याचा प्रयत्न हा केलाच पाहिजे. सेल्फ स्टडी महत्त्वाची आहे असं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर मग मुद्दा येतो तो म्हणजे एक्स्ट्रा कोचिंग. आपल्या अभ्यासासाठी आपण आणखीन काही जणांचं मार्गदर्शन घेतो, शिक्षकांच्या बरोबरच आणखीन काही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतो वगैरे, तर याला आपण एक्स्ट्रा कोचिंग असं म्हणतो आणि आपण आपला अभ्यास पूर्ण करीत असतो. त्यानंतर सॉल्विंग टेस्ट सिरीज. विविध पद्धतीनं टेस्ट सिरीज शाळेमध्ये कॉलेजमध्ये देण्यात येणाऱ्या टेस्ट सिरीज, त्याचबरोबर आणखीन काही प्रकारच्या प्रकाशनांच्या मार्फतसुद्धा देण्यात येणाऱ्या टेस्ट सिरीज, या सगळ्या आपण पूर्ण करू शकतो. हल्ली तर आपल्याला ऑनलाईन शिक्षणाची गरज असल्यामुळं आपण अशा प्रकारच्या ऑनलाईन टेस्ट सिरीजसुद्धा पूर्ण करू शकतो आणि आपला अभ्यास अधिक चांगल्या पद्धतीनं करू शकतो. त्यानंतर येतो रिवायझिंग टॉपिक्स हा मुद्दा. तर आपण अगदी नंतरच्या टप्प्यात ज्यावेळेला येतो, परीक्षेच्या जवळ येतो, त्यावेळेला पुन्हा पुन्हा आपण आपल्याला असलेल्या अभ्यासक्रमातील प्रकरणांची, टॉपिक्सची रिव्हिजन, उजळणी ही केलीच पाहिजे हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यानंतर आपण प्रिपेरिंग नोट्स, त्याच पद्धतीनं बऱ्याचशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवतो. ॲक्टिव्हिटी शीट्स म्हणजे कृतीपत्रिका आपण सोडवत जातो आणि त्याच्याच बरोबरीनं काही प्रकारच्या नोट्स ही आपण तयार करीत राहतो आणि या पद्धतीनं परिपूर्ण असा आपला अभ्यास आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करीत असतो. जास्तीत जास्त गुण आपल्याला प्राप्त व्हावेत यासाठी हा सगळा आपला प्रयत्न चाललेला असतो. आणि याप्रमाणे माइंड मॅपिंग याचं हे उदाहरण आपल्यासमोर आपल्याला दिसतं आहे. तर असे अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील. नोट मेकिंगच्या प्रकारानुसार सुद्धा आपल्याला काही मुद्दे सांगता येतील, ज्यामध्ये आपण उतार्यावरील टेबल फॉर्म करणे किंवा उतार्यावरील पाय चार्ट भरणे वगैरे या स्वरूपाचे एक्झाम्पल्स आपण पुन्हा नंतर घेणारच आहोत. तर मला वाटतं की माइंड मॅपिंग हा मुद्दा आपल्या सर्वांना कळलेला असेल. सो I wish you all the best and thank you.